अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मागच्या वेळेस आपण कठोपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायातला दुसरी वल्ली आणि त्यातले 10 श्लोक आपण पूर्ण केलेले आहेत आणि आता आज त्या 10व्या श्लोकाची पुनरावृत्ती करून मी पुढचा भाग घेतो। एकूण 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात 3-3 वल्ली आहेत। त्यामध्ये पहिला अध्याय संपला आपला, दुसरा अध्याय आपण सुरू केला, पहिली वल्ली संपली आणि दुसरी वल्ली मधले 10 श्लोक आपले संपलेत। आता दुसऱ्या वल्ली मधले ह्या 11 पासून 15 श्लोक घ्यायचे आहेत आणि मग तिसरी वल्ली सुरू करायची। तिसऱ्या वल्लीमध्ये 18 श्लोक आहेत, म्हणजे एकूण आता 18 आणि 5 23 श्लोक राहिलेले आहेत। तर आज किती होतात ते आपण बघूया। तर सुरू करतो। मागच्या वेळेस जो आहे तो वायूचा दृष्टांत सांगून वायू हा सर्वत्र सर्वव्याप्त कसा आहे आणि त्याचं भ्रमण कसं होतं आणि तो ज्या ज्या वस्तूला, ज्या ज्या पदार्थाला, ज्या ज्या जीवमात्राला स्पर्श करतो त्याचं तो रूप धारण करतो, अशा प्रकारे आपण त्या पाहिलं होतं मागच्या वेळेस की ज्याप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट झालेला तो एकच वायू हे विभिन्न रूप धारण करून त्या वस्तूच्या प्रमाणे समान रूप धारण करतो आणि त्या प्रकारे समस्त प्राण्यांच्या अंतरात्म्या त्याच प्रकारे, म्हणजे हा दृष्टांत आहे, त्यामुळे ह्या दृष्टांताच्या समान तो परमेश्वर जो आहे तो एकच असूनही नाना रूप धारण करून प्रत्येक जीवमात्रांच्या हृदयामध्ये तो असतो आणि प्रत्येक जीवमात्रामध्ये तो परब्रह्म परमेश्वरच असतो। असं आपण पाहिलं की तो एकच जसा आहे, तो एकच वायू जसा ब्रह्मांडामध्ये अनेक वस्तूचं रूप धारण करतो त्याप्रमाणेच परब्रह्म परमेश्वर सुद्धा प्रत्येक जीव मात्रामध्ये, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तो सर्वत्र प्रत्येकाच्या हृदयात असून त्या जीवात्म्याच्या स्वभावाच्या अनुसार तो व्यक्त होत असतो, परंतु तो त्याच्याही पेक्षा विलक्षण आणि स्वतंत्र असतो, असं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं। आणि इथे वायूच्या भूमिकेतून हे परमेश्वर कसा आहे, म्हणजे परमेश्वराचं पूर्ण वर्णन करतायत आणि परमेश्वर कसा आहे सांगण्याकरता विविध असे हे दृष्टांत घेतले जातात। आता आपण 11वा श्लोक आज सुरू करूया। ह्या मंत्रामध्ये सूर्याच्या दृष्टांताने परमात्म्याची ही निर्लेपता कशी आहे ते सांगतायत। श्लोक असा आहे की सूयो यथा सर्वलोकस्य चक्षुर्न लिप्यते चाक्षुषैर बाह्यदोषैः एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः। अन्वय असा याचा की सर्वलोकस्य यथा सर्वलोकस्य चक्षुः सूर्यः चक्षुषै बाह्यदोषै न लिप्यते तथा सर्वभूतांतरात्मा एकः लोकदुःखेन न लिप्यते यतः बाह्य। याचा शब्दशः अर्थ असा आहे की ज्या प्रकारे समस्त ब्रह्मांडाचे प्रकाशक हे सूर्यदेवता आहेत आणि त्या सूर्यदेवता ते लोकांच्या नेत्रांमध्ये होणाऱ्या जे काही दोष असतात त्यांनी ते सूर्यदेवता कधीही लिप्त होत नाहीत। म्हणजे सूर्यदेवतेच्याच कारणाने नेत्र कार्य करतात आणि नेत्र पाहत असतात, पण नेत्रामध्ये असलेले दोष मात्र सूर्याला कधीही प्राप्त होत नाहीत। अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण प्राण्यांचा जो अंतरात्मा हा परब्रह्म परमात्मा एकच आहे, पण तरी लोकांच्या दुःखात तो लिप्त होत नाही। त्यांनी उदाहरण दिलेलं आहे सूर्याचं, कारण की सर्वांमध्ये राहत असताना सुद्धा तो परब्रह्म परमेश्वर सर्वापासून अलिप्त म्हणजे संबंध न ठेवणारा आहे। याचा थोडासा विस्तार असा आहे की एकच सूर्य संपूर्ण ब्रह्मांडास प्रकाशित करत असतो आणि त्याचा प्रकाश प्राणीमात्रांच्या नेत्रात सुद्धा सहाय्यक आहे आणि त्याच प्रकाशाचे सहाय्य घेऊन लोक नाना प्रकारचे गुणदोषमय कर्म करत असतात, परंतु सूर्य त्यांच्या नेत्रेद्वारे केले जाणारे नाना प्रकारचे जे बाह्य रूप आणि कर्म याच्या दोषांनी तो थोडा सुद्धा लिप्त होत नाही। तो सूर्य कसा आहे, अलिप्त आहे, सगळ्यांच्या डोळ्याला, सगळ्यांच्या नेत्रांना मदत करणार आहे आणि त्या नेत्रांनी पाहत असताना विविध जीव मात्र विविध कर्म करतात आणि त्या कर्मामध्ये असलेले जे दोष आहेत ते त्या जीवात्म्यापर्यंतच मर्यादित राहतात, ते त्या सूर्यापर्यंत जात नाहीत। असं हे जे उदाहरण आहे ते ह्या उदाहरणाप्रमाणेच सर्वांच्या अंतर्यामी भगवान परब्रह्म पुरुषोत्तम हा एकच आहे आणि त्यांच्या शक्तीने युक्त होऊन मन, बुद्धी आणि इंद्रियद्वारा मनुष्य नाना प्रकारच्या शुभ अशुभ कर्म करत असतो आणि त्याचे फलस्वरूप
आणि सुख दुःख इत्यादीने तो युक्त होऊन भोग भोगत असतो, परंतु तो परमेश्वर त्यांच्या कर्म व दुःखाने कधीही लिप्त होत नाही. कारण की तो सर्वात राहूनही तो परमात्मा सर्वापासून पृथक आणि सर्वथा असंग असा आहे, असं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे तो परमेश्वर खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये आहे. तुमचं अस्तित्व म्हणजेच तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा तुमच्यामध्ये असताना आणि तुमच्या प्रत्येक क्रियेला ऊर्जा देत असताना सुद्धा तुमच्या कर्माचं जे फळ आहे आणि जो भोग प्राप्त होतो त्याच्यापासून तो अलिप्त आहे. कारण तो परमेश्वर जरी तुमच्यामध्ये निरपेक्ष अस्तित्वाने जरी असला तरी त्या ठिकाणी त्याच्याकडे कर्तृत्व भाव नाहीये. आणि ज्याच्याकडे कर्तृत्व भाव नसतो तर त्याला भोग प्राप्त होत नाहीत. या सिद्धांताच्या अनुसार तो परमात्मा जरी तुमच्यामध्ये असला तरीही तो परमात्मामध्ये केवळ तो साक्षीत्व भावाने तुमचं अस्तित्व टिकून आहे आणि तो सर्वापासून अलिप्त आहे, म्हणून तो कुठल्याही दोषाने युक्त नाही, असं त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे परमेश्वराचं तुम्हाला वर्णन करता येत तिथे की परमेश्वर कसा आहे की आहे परंतु तो तुमच्यामध्ये लिप्त नाही. आहे परंतु लिप्त नाही, म्हणून त्याला निमित्त कारण असं म्हटलेलं आहे आपण. निमित्त जो असतो ना तो निमित्तानेच फक्त त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि तो मात्र त्याच्यापासून अलिप्त असतो, म्हणून त्याला निमित्त असं म्हटलंय. तर तो निमित्त असल्यामुळे तुमच्यामध्ये तो आहे, पण असताना सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं मी कर्म केलंय अशा प्रकारचा हा भाव नसतो. पुढच्या 12व्या श्लोकात ते असं म्हणतात की एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति तस्मात् स्तम योनुपश्यन्ति धीरास्तेषां सुखम शाश्वतम नेतरेषाम. अन्वय असा की यह सर्वभूतांतरात्मा एकः वशी एकम रूपम बहुधा करोति तम आत्मस्यम ये धीराः अनुपश्यन्ति तेषां शाश्वतम सुखम इतरेषाम. अर्थ असा आहे त्याचा की जो सर्व प्राणांच्या अंतर्यामी अद्वितीय आणि सर्वांना आपल्या नियंत्रणात ठेवणारा परमात्मा असतो, तो आपल्या एक तत्व स्वरूपास अनेक आविष्कारात प्रगट होत असतो. त्या आपल्या हृदयात निवास करणाऱ्या त्या परमात्म्यास जो ज्ञानी पुरुष निरंतर पाहत असतो, अशा त्या ज्ञानी पुरुषास सदैव अटल राहणारे परमानंद स्वरूप आणि वास्तविक शाश्वत सुख जे असते ते सुख त्याला मिळते, तो आनंद त्याला मिळतो आणि असा आनंद अन्य दुसऱ्यांना मिळत नाही, असा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याची आशय काय आहे आपण पाहूया. त्याचा आशय असा आहे की जो परमात्मा हा सदैव सर्वांच्या अंतरात्म रूपामध्ये त्याच्या हृदय गुहेमध्ये तो सर्वत्र आहे. कुठलाही प्राणी, कुठलाही जीव आणि कोणतीही अणुरेणू सुद्धा, कोणताही पदार्थ सुद्धा त्याचं जे आपल्याला अस्तित्व दिसत असतं किंवा भासत असतं, तर त्या अस्तित्वाचा आधार काय आहे तर तो परमात्मा आहे. आणि तो कुठे आहे तर त्याच्या त्या केंद्रबिंदूमध्ये, म्हणजे तो हृदयामध्ये आहे. आणि तो हृदयात असल्यामुळे तो हृदय चालवतो, तो रक्ताला शुद्ध करतो, तो त्या माणसाला क्रिया करण्याकरता जीवनी शक्ती प्रदान करतो. आणि तो कसा आहे तर तो अद्वितीय आहे, कारण त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, एकच तो आहे. आणि तो सर्वत्र आहे, सर्व जीवमात्रात प्राणीमात्रामध्ये आहे. आणि हा संपूर्ण जगामध्ये जे काही देव मानव इत्यादी सर्वांना सदैव तो आपल्या नियंत्रणात तो परमेश्वर ठेवत असतो. आणि तो सर्वशक्तिमान सर्व भवन समर्थ परमेश्वर आपल्या एकाच स्वरूपामध्ये आपल्या लीलेने अनेक प्रकारात प्रगट होतो. कारण जेव्हा प्रगट होतो ना तेव्हा अनंत नामरूपात्मक जीव आहेत आणि त्यांचे अनंत स्वभाव आहेत. त्यामुळे त्या परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रगटीकरण पाहिलं तर तो अनेक प्रकारात तो प्रगट होतो. अशा त्या परमात्म्यास जो ज्ञानी पुरुष निरंतर पाहत असतो, जाणतो, त्याचं ज्ञान घेतो, असा जो महापुरुष असेल की त्याला हे ज्ञान प्राप्त आहे. आता आपण जे सांगितलं हे ज्ञान ज्या महापुरुषाला झालेलं आहे की कुठलाही जीव असो, कोणताही प्राणी असो, कोणतीही वस्तू पदार्थ असो, त्या सगळ्याच मध्ये खरं अस्तित्व जर कोणाचं असेल तर तो परमात्म्याचा असतं आहे. फक्त तो अनेक रूपाने प्रगट होतो, म्हणून तो अनेक होऊ शकत नाही, तरी तो एकच असतो. अशा प्रकारचं ज्ञान ज्या महापुरुषाला होतं आणि तो अशा दृष्टीने निरंतर परमात्म्याला पाहत असतो, तो आपल्याच हृदयामध्ये सुद्धा त्या ज्ञानीपुरुषास तो परमेश्वर जो आहे
तो सदैव स्थिर असलेला त्याला दिसतो, तो सनातन परमानंद त्याला मिळत असतो. आणि अशा प्रकारचा हा परमानंद प्राप्त होणारा जो महापुरुष आहे, तो तो सुद्धा फार दुर्लभ आहे. असा आनंद इतर अन्य लोकांस मात्र मिळत नाही. आणि कारण ते तेवढे परमेश्वराशी एकरूप झालेले नसतात. म्हणून या ठिकाणी परमेश्वराची एकरूपता, परमेश्वराबद्दलचं ज्ञान, त्याची जाणीव आणि त्याच्याबद्दलच्या संवेदना ज्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड आहेत, तर त्यांना काय मिळतं, तर त्यांना अत्यंत आनंद, नित्य असा आनंद मिळतो. पुढच्या 13व्या श्लोकात असं म्हणतात की नित्यो नित्यानाम चेतनश्चेतना नामेको बहुनाम यो विद्धती कामान तमास्थम येनु पश्यन्ति धीरास्तेषां शांती शाश्वती नेतरेषाम. अन्वय असा की यह नित्य नाम नित्य चेतना नाम चेतना एक बहुनाम कामान विद्धति तम आत्मस्थतम ये धीरा अनुपश्यन्ति तेषां शाश्वती शांती एतरेषां न. जो नित्याचा नित्य आहे, आता बघा परमेश्वराचं वर्णन इतकं सुंदर केलं या श्लोकामध्ये. तो कसा आहे, तर तो नित्याचा नित्य आहे, चैतन्याचा चैतन्य आहे आणि एक असताना देखील अनेक जीवांच्या कामनेस पूर्ण करत असतो. त्या आपल्या हृदयात राहणाऱ्या पुरुषोत्तमास जो ज्ञानी निरंतर पाहत असतो, त्या ज्ञानी पुरुषास सदैव अटल राहणारी शांती प्राप्त होते. अन्य दुसऱ्यास अशी शांती मिळत नाही, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की जो समस्त नित्य चैतन्यमय आत्म्याचाही नित्य चैतन्य आत्मा आहे, म्हणजे आत्म्याचाही, तिथे चैतन्याचं चैतन्य, नित्याचा नित्य असं म्हटलंय. तर आत्मा हा नित्य असतो आणि आत्मा हा चैतन्यमय आहे. म्हणून आत्म्याच्याही नित्य चैतन्य आत्मा, म्हणजे तो आत्म्याचाही आत्मा आहे. जीवात्म्याला अधिष्ठान कोणाचं आहे, तर परमेश्वराचं आहे. म्हणून तो आत्म्याचाही आत्मा आहे आणि स्वतः एक असताना देखील तो अनंत जीवांच्या भोगास त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार निर्माण करत असतो. अशा त्या सर्व शक्तिमान परब्रह्म पुरुषोत्तमास जो ज्ञानी महापुरुष आपल्यामध्ये स्थित असलेला पाहतो, अशा त्या ज्ञानी पुरुषास सदैव स्थिर राहणारी शाश्वत परमशांती मिळत असते, अन्य दुसऱ्याला मिळत नाही. आपण पाहतो आजकालच्या काळामध्ये लोक पुष्कळ काम करतात, परंतु अस्थिर असतात, अस्वस्थ असतात, अशांत असतात आणि मनाची अस्थिरता असते. त्यामुळे त्यांना शांती मिळत नाही, त्यांना झोप मिळत नाही. पण जो मनुष्य अखंड परमेश्वराला पाहतो की हे अनंत नामरूपात्मक जीवात्मे, जे आपल्याला जीव प्राणी आपल्या समोर असतात, ते आपल्याला कधी अनुकूल कधी प्रतिकूल असतात, तरीही पण सर्वांमध्ये एकच तो परमात्मा आहे असं ज्याला लक्षात येतं, असं ज्ञान ज्याला प्राप्त होतं, असा अनुभव ज्याला मिळतो, तर त्याला अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन शब्द त्याच्याकरता निघून जातात. कुठलीच परिस्थिती ही अनुकूलही नाही प्रतिकूलही नाही, तर त्या घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या घडणाऱ्या घटनेच्या मागे तो एक परमेश्वर आहे. अशा प्रकारची धारणा एकदा झाली की मग तो मनुष्य जो आहे तो कधीही विचलित होत नाही, कधीही अस्वस्थ होत नाही, तर कधीही त्याची शांती बिघडत नाही. तर तो कसा राहतो, तर तो अखंड परमशांत असा राहतो. आणि असा आनंद केवळ अशाच मनुष्याला मिळतो जो ह्या परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करतो, परमेश्वराची संवेदना प्राप्त करतो आणि परमेश्वराला अखंड पाहत असतो. अशालाच ही परमशांती मिळते, अन्य दुसऱ्याला ही परमशांती मिळत नाही. त्यामुळे हे परमेश्वराचं अखंड ज्ञान घेणं हे आवश्यक आहे. पुढचा 14वा श्लोक असा आहे की जिज्ञासू नचिकेता, अशा प्रकारे या ब्रह्मप्राप्तीचा आनंद आणि शांतीची महिमा ऐकून मनातल्या मनात तो विचार करतोय, ते ह्या श्लोकात दिलेले की तदे तदिती मन्यते निर्देश्यम परमं सुखम कथम नु तद्विजानायाम किमु भाती विभाति वा. तत् अनिर्देश्यम परमं सुखम एतत् इति मन्यते तत् कथम नु विजानीयाम किमु भाती वा विभाति. अर्थ त्याचा शब्दशः अर्थ असं की ते अनिर्वचनीय परमसुख हा परमात्माच आहे, म्हणजे परमात्माच हा परम सुख स्वरूप परम आनंद स्वरूप आहे. आणि अनिर्वचनीय म्हणजे ते आपल्याला शब्दाच्या पलीकडे आहे असा तो परमात्मा आहे, असं नचिकेता विचारतो. आणि तो म्हणतो की असंच हे ज्ञानीजन मानत असतात. त्यास
कशा प्रकारे यथायोग्य मी समजून घेऊ, काय असे परम सुख प्रत्यक्ष दृश्यमान होत असते, अथवा त्याचा अनुभव कसा घेऊ शकतो, असा तो त्याच्यावर विचार करायला लागला. तेव्हा त्याचा आशय आहे या विचाराचा की ह्या शाश्वत परम आनंद आणि परमशांतीस प्राप्त झालेल्या त्या ज्ञानी महात्मा जनास असे मानतात की हा परब्रह्म पुरुषोत्तम हा अलौकिक सर्वतोपरी आनंद आहे, ज्याचा निर्देश मन व वाणीने केला जाऊ शकत नाही. त्या परमानंद स्वरूप परमेश्वरास मी अपरोक्ष रूपाने म्हणजे प्रत्यक्ष रूपाने, प्रत्यक्ष आपण डोळ्याने पाहतो तशा प्रकारे त्याला अपरोक्ष असं म्हणतात. तर असा अपरोक्ष कशा प्रकारे मी जाणून घेऊ शकतो, काय हे प्रत्यक्ष प्रगट होऊ शकते काय, अथवा काय याचा अनुभव घेता येईल का, असे विचार नचिकेत्यामध्ये होतात. तेव्हा त्याचे ज्ञान कशा प्रकारचे आपल्याला प्राप्त होईल असा विचार जो आहे तो नचिकेता या संदर्भामध्ये या 14व्या श्लोकात करतो. आणि मग पुढे 5व्या श्लोकामध्ये नचिकेताचा अंतरंगामधला जो भाव आहे तो यमराज त्याचा भाव समजून घेतात. हा जो त्याच्या मनात आलेला विचार आहे तो विचार जो आहे तो यमराजांना तात्काळ कळतो आणि त्या विचाराला समजून घेऊन यमराज पुढे 15व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन करतात की न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमाग्नि तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती. अन्वय असा की तत्र न सूर्यो भाती न चंद्र तारकम न इमा विद्युत भांती अयम अग्नि कुतः तम भांतम एव सर्वम अनुभाती तस्य भासा इदम सर्वम विभाती. आता याचा अर्थ असा आहे की तो परमेश्वर कसा आहे, तर तो असा आहे की तेथे न सूर्य प्रकाशित करत असतो, ना चंद्रमा ना तारांचा समुदाय त्याला प्रकाशित करत असतो, न विद्युत शलाका देखील त्याला प्रकाशित करत असते. तेव्हा हे सर्व लौकिक अग्नी कसे काय प्रकाशित होऊ शकतात, कारण की त्या परमात्म्याचे प्रकाशित होण्यानेच वर दाखविलेले सूर्य आदी सर्वच प्रकाशित होत असतात. म्हणजे सूर्य चंद्र तारका आणि सर्व जे काही असं म्हणतात जे चमकणारे जे सगळे ग्रह तारका असतात ते त्याचा प्रकाश हा परमेश्वरापासून मिळत असतो. परमेश्वरामुळेच हे संबंध ब्रह्मांड जे आहे हे प्रकाशित झालेलं असतं. परंतु या ब्रह्मांडामध्ये असलेले सूर्य चंद्र त्या भगवंताला मात्र प्रकाशित करण्यात त्याचं सामर्थ्य नसतं. त्यामुळे प्रकाशित होण्याने वर दाखवलेले जे सूर्यादी सर्वच जे आहेत ते त्या परमेश्वराने च्या प्रकाशाने प्रकाशित होत असतात. तसेच त्या परमात्म्याच्याच प्रकाशाने हे संपूर्ण ब्रह्मांड हे प्रकाशित होत असतं. तेव्हा याचा आशय असा आहे की या स्वयंप्रकाशित परमानंद स्वरूप परमेश्वराच्या समीप हा सूर्य प्रकाशित होत नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात काजव्याचा प्रकाश लुप्त होऊन जातो त्याप्रमाणे सूर्याचे सुद्धा अंशात तेज देखील सुद्धा त्या असीम तेजासमोर हे लुप्त होऊन जाते. चंद्रमा तारांगण विद्युत देखील परमात्म्या समोर, कारण परमात्म्याचा प्रकाश एवढा प्रचंड असतो की त्याच्या समोर ह्यांचा प्रकाश हा जाणवणार सुद्धा नाही. तेव्हा हे संबंध तारांगण एवढंच काय विद्युत देखील ही परमात्म्या समोर चमकत नाही. असे असताना त्या लौकिक अग्नीबद्दल तरी काय बोलावे, कारण प्राकृत जगामध्ये जे काही तत्व प्रकाशशील आहे ते सर्वच हे परब्रह्म परमेश्वराच्या प्रकाश शक्तीचा अत्यल्प असा अंश आहे आणि तो अंश प्राप्त करून तो प्रकाशित होत असतो. तेव्हा त्या परमेश्वराच्या प्रकाशासमोर यांचा प्रकाश अत्यंत क्षुल्लक वाटतो. ज्याप्रमाणे सूर्यासमोर काजवा हा आपल्याला विशेष दिसेल का, नाही दिसणार. रात्री अंधकार असेल तेव्हाच काजवा चमकलेला दिसतो. तसं या परमेश्वराच्या प्रकाशामध्ये हे सर्व सूर्यचंद्र सुद्धा हे अतिशय मंद असे दिसतात, ते फार प्रकाशित दिसत नाही. तेव्हा सर्व प्रकृतीने युक्त असलेले जे काही पदार्थ आहेत ते परमेश्वराच्या प्रकाशा समीप आपला क्षुल्लक प्रकाश हा कसा काय पसरू शकतील, म्हणजे पसरू शकणार नाही. तेव्हा सारांश आणि तात्पर्य असं आहे की या संपूर्ण विश्वास या संबंध ब्रह्मांडास जगतास त्या जगदीश्वर पुरुषोत्तमाच्या प्रकाशानेच अथवा त्याच्या प्रकाशाच्या अत्यल्प अंशानेच ते सर्व काही प्रकाशित होत असतात.
असा हा सिद्धांत दिला आहे. आणि हे उत्तर दिलंय यमराजांनी. त्याच्या मनामध्ये हा ब्रह्मांड, हा परब्रह्म परमेश्वराला आपण कोणती कल्पना करू, कसं काय तो असेल, कोणत्या प्रकारे आपण त्याची अनुभव घेऊ शकू, असा जो काही विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्या विचाराचं उत्तर जे आहे ते यमराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर कसा आहे, तर तो सर्वांना व्याप्त आहे आणि सर्वांना तो प्रकाश देणारा असा आहे. अशा प्रकारे हा दुसऱ्या अध्यायातला ही दुसरी वल्ली जी आहे ही संपलेली आहे. आणि आता आपण या दुसऱ्या अध्यायातली तिसरी वल्ली सुरू करू आणि ही अंतिम वल्ली आहे. त्याच्यामध्ये आता 18 श्लोक आहेत. तर ते 18 श्लोक काय काय सांगतायत ते आपण बघूया. तेव्हा पहिला श्लोक असा आहे, तो भगवद्गीतेसारखाच आहे. भगवद्गीतेमध्ये ज्यांनी 15वा अध्याय वाचला असेल तर त्यांना या श्लोकाचा पटकन अर्थ कळेल. ऊर्ध्वमूलो वाक्शाकः एषोत अश्वत्थः सनातनः तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकान् श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वै तत्. अन्वय असा की ऊर्ध्व म्हणजे वर, व अन्वय जो आहे तो अन्वय अर्थ त्याचा असा आहे की ऊर्ध्व दिशेस मूळ असणारा आणि अध दिशेस शाखा म्हणजे फांद्या असणारा असा हा जगतरूपी सनातन हा अश्वत्थ पिंपळाचा वृक्ष. कल्पना केलेली आहे की हा ब्रह्मांड कसा आहे तर अश्वत्थ पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे आहे. आणि त्याचं जे मूलभूत आधार जो आहे तो परमेश्वर आहे. तर तो तत्वरूपाने आहे, तेच खरे ब्रह्मतत्व आहे. आणि संपूर्ण लोक त्या वृक्षाच्या आश्रयानेच राहतात. कुणीही त्या वृक्षास पार करू शकत नाही. हे अधिष्ठित असणारे जे अमृत तत्वच हेच ते ब्रह्मतत्व आहे. हाच तो परमात्मा आहे ज्याच्याविषयी तू प्रश्न विचारला आहेस. तेव्हा याचा आशय असा आहे की ज्याच्या मुळाशी परब्रह्म पुरुषोत्तम आहे ते मूळ हे ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेला, अर्थात वर आणि खाली हा जो शब्द वापरलाय त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असं समजून घ्यायला पाहिजे की वर म्हणजे श्रेष्ठ आणि अध म्हणजे कनिष्ठ, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते मूळ ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने अर्थात सर्वश्रेष्ठ असणारे आणि सर्वात सूक्ष्म आणि सर्वात शक्तिमान असणारे आहे, म्हणून तिथे ऊर्ध्व शब्द वापरलाय. आणि ज्याची प्रधान शाखा म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मा असून अवांतर शाखा ह्या देव पितर मनुष्य पशु पक्षी इत्यादी क्रमाने हे खालील दिशाने त्याच्यापेक्षा हे कनिष्ठ आहेत. त्या परब्रह्म परमेश्वरापेक्षा ब्रह्मदेव असेल, देव असतील, पितर असेल, मनुष्य पशु आणि पक्षी असतील, हे अधः म्हणजे कनिष्ठ म्हणजे ते खालच्या दिशेने आहेत असं म्हटलंय. तेव्हा खालची दिशा म्हणजे त्याच्यापेक्षा ते कनिष्ठ आहेत आणि ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा म्हणजे ते श्रेष्ठ आहेत. तेव्हा त्या श्रेष्ठ परमात्म्यापेक्षा हा ब्रह्मदेव सुद्धा कनिष्ठ आहे, मनुष्य पशु पक्षी सुद्धा एक कनिष्ठ आहेत, म्हणून ते क्रमाक्रमाने ते खालच्या दिशेने आहेत. अशा या ब्रह्मांड रूप पिंपळाचे वृक्षाचे अस्तित्व हे अनादी काळापासून आणि अखंड आहे. कधी प्रगट रूपामध्ये तर कधी अप्रगट रूपामध्ये आपल्या कारणरूप परब्रह्मामध्ये ते नित्य स्थित असून ते सनातन शाश्वत आहे. कारण हे ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे आणि त्या ब्रह्मतत्वाच्याच नियंत्रणाखाली ब्रह्मांडाचे सर्व व्यवहार चालू असतात. आणि लय प्रलय महाप्रलयाच्या वेळेस ते ब्रह्मांडच त्या ब्रह्मतत्वामध्ये विलीन होतं. म्हणून सर्वतोपरी ते ब्रह्मतत्व म्हणजेच परब्रह्म परमात्मा हा त्याला कारणीभूत आहे. आणि जसा तो परब्रह्म परमात्मा हा सनातन आहे तशाच प्रकारचा हा जो पिंपळाचा वृक्षच्या रूपामध्ये हे जे ब्रह्मांड आहे ते सुद्धा हे सनातन आणि शाश्वत आहे. कारण ह्याच्या पूर्ण ओतप्रोत ह्याच्यामध्ये ते ब्रह्मतत्व भरलेलं आहे. वस्तुतः दिसायला ब्रह्मांड आहे पण असायला तो परमेश्वरच आहे. कारण दिसण्यामध्ये भेद आहे आणि असण्यामध्ये अभेद्यता आहे. म्हणून माणूस काय आहे हे पाहिलं पाहिजे त्यांनी. काय दिसतं ह्याला त्याने सत्य मानूच नाही, त्याला त्याच्यामध्ये काय आहे हे समजलं पाहिजे. तर आहे तो परमात्मा आहे आणि त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे तो परमात्मा असल्याच्या कारणाने तो सनातन आहे, शाश्वत आहे. एरवी ब्रह्मांडाचा जर विचार केला तर सातत्याने उत्पत्ती स्थिती लयाचा प्रवाह चालू आहे. त्यामुळे त्याला आपल्याला सनातन आणि शाश्वत कसं काय म्हणता येईल. तर सनातन आणि शाश्वत त्या ब्रह्मांडाला ह्या कारणाने म्हटलेलं आहे
की त्या ब्रह्मांडामध्ये त्या पिंपळाच्या वृक्षाच्या रूपात असणारा जो जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्मतत्व ओतप्रोत आहे. म्हणजे आविष्कार आणि अधिष्ठान त्याचा आधारभूत तत्व ते ब्रह्मतत्व आहेच आहे, पण पूर्ण आविष्कारात सुद्धा ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य कुठलेही अस्तित्वच नाहीये. आणि ह्या कारणाने त्या ब्रह्मांडाला सनातन आणि शाश्वत म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. तेव्हा याचं जे काही मूळ कारण आहे आणि त्याच्यापासून हे उत्पन्न होत असतं, ज्याच्याने ते सुरक्षित राहिलं जातं आणि ज्याच्यात ते अंततः विलीन होत असतं, ते दिव्य तत्व आहे आणि तेच ते ब्रह्म आहे आणि त्यासच अमृत असे संबोधन करतात. तसे सर्व लोक त्याच्याच आश्रयात राहतात. कोणीही त्याचे अतिक्रमण करण्यास समर्थ नसतात. तेव्हा नचिकेता तेच हे तत्व आहे ज्याच्या संबंधाने तू सुरुवातीला मला प्रश्न विचारला होता की हे आत्मतत्व काय आहे, हे परमात्म तत्व काय आहे, याच्याबद्दल मला सांगा. तर म्हणून मी तुझ्या विचारलेल्या त्या प्रश्नाचं मी तुला हे उत्तर देत आहे. तेव्हा हे सर्व जे काही वर्णन आहे ते ह्या परब्रह्म परमेश्वराच्या संदर्भातलंच आहे, अशा या ठिकाणी या पहिल्या श्लोकामध्ये हे सांगितलं आहे. पुढे दुसऱ्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की यदिदम किंच जगत सर्वम प्राण एजाति निःसृतम महद्भयम वज्रमुद्यतम एतद विरमृतास्ते भवन्ति. अन्वय असा आहे की निःसृतम इदम यत्किंच सर्वम जगत प्राणे एजति एतत् उद्यतम वज्रम महत् भयम ये विदुः ते अमृताः भवन्ति. आता याचा अर्थ शब्दशः असा आहे की परब्रह्म परमेश्वरापासूनच उत्पन्न झालेले हे जगत आहे, हे लक्षात घ्या. ब्रह्मतत्वापासूनच ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे, हे समजणं फार महत्वाचं आहे. आताचे आजचे जे शास्त्रज्ञ आहेत ते प्रत्येक गोष्टीचं जे काही ते अनालिसिस करतात आणि कशापासून काय उत्पन्न झालंय हे शोधत असतात ते, आणि त्यांना शेवटी हे उत्तरच मिळत नाही की नेमकी सुरुवात कुठे झाली. शास्त्रज्ञासमोर आजही मोठा प्रश्न आहे की आधी कोंबडी का आधी अंड, म्हणजे नेमकं कोणतं कोणापासून निर्माण झालंय, सुरुवात कुठून झालेली आहे, हे आजही ते शोधत असतात. पण त्याचं उत्तर आपल्याकडे अतिशय स्पष्ट दिलेलं आहे की जे काही तुम्हाला दिसतं, दृश्य आहे, जे काही जगत आहे, जे ब्रह्मांड आहे, हे सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती एका परब्रह्म परमेश्वरापासून झालेली आहे. तेव्हा हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे की ह्याची सुरुवात परब्रह्म परमेश्वरापासून आहे आणि याचा अंतही परब्रह्म परमेश्वरामध्येच होणार आहे. हे ज्याला समजलं तेव्हा हे समजणं आजच्या शास्त्रज्ञांना आवश्यक आहे. म्हणून त्यांना परब्रह्म परमेश्वर म्हणजे काय हे समजणं अनिवार्य होतं, ब्रह्मतत्व म्हणजे काय हे समजणं अनिवार्य होतं. तुम्हाला सुरुवातच जर माहिती नाही तर नंतरच्या गोष्टीचा कितीही मीमांसा केली तरी त्याचं ज्ञान परिपूर्णपणे होणार नाही. तेव्हा ह्या परब्रह्म परमेश्वर म्हणजे हे प्राणस्वरूप आहे, हे जीवनी शक्ती धारण करणारा असा तो परमेश्वर आहे. त्याच्यामध्येच सर्व ह्या क्रिया घडतात. ह्या वज्रासमोर उद्भवलेल्या महाभयस्वरूप व सर्व शक्तिमान परमेश्वरास जो मनुष्य जाणतो आहे तोच अमर होऊन जातो. अर्थात तो जन्ममृत्यूच्या चक्रातून तो मुक्त होतो. या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की तो परब्रह्म परमेश्वराची सुरुवात आहे, त्याचाच विस्तार ह्या ब्रह्मांड रूपात आहे आणि हे ब्रह्मांड त्याच्यामध्येच पूर्णपणे विलीन होणार आहे असं ज्याला कळालं तो सुद्धा स्वतः जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. फार मोठा असा या ठिकाणी सांगितलं, म्हणजे त्याचे मुक्तीचंच वर्णन केलंय त्या महापुरुषांचं. का बरं होतो जन्म मृत्यूच्या? कारण जन्म कोणाचा आणि मृत्यू कोणाचा हे समजणं आवश्यक. आणि हे चक्र जे होतं हे चक्राचं नेमकं जे जे फिरत असतं हे चक्र, जन्म मृत्यूचं चक्र, हे नेमकं कोणत्या पातळीवर होतं हे आपल्याला जर समजलं तर आपण सुद्धा सगळे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू. जन्म हा देहाच्या निमित्ताने होतो, आत्म्याचा जन्म नसतोच. जीवभाव आत्म्याने जीवभाव धारण केला आणि अनेक प्रकारच्या इच्छा त्या ठिकाणी आल्या, तर त्या इच्छा परिपूर्ण होण्याकरता त्याच्या अनुकूल असा तो देह धारण करण्याकरता तो देह धारण करतो आणि त्या देहाच्या निमित्ताने त्याचा जन्म होतो. आणि त्या देहाचा जो काही काळ असेल तो काळ संपला की मग नंतर तो देह नष्ट होतो, त्याला आपण मृत्यू असं म्हणतो. म्हणजे जन्म आणि मृत्यूचा संबंध त्या देहाशी आहे आणि देहाचा संबंध त्या इच्छेशी आहे. पण जेव्हा इच्छा संपतात
त्यावेळेस त्याचा देहभाव संपतो, त्याचा अहमभाव संपतो आणि त्याचा जीवभाव संपतो. आणि जेव्हा जीवभावच संपलेला आहे तेव्हा जन्म आणि मृत्यूचं कुठल्याच प्रकारे कारण राहत नाही. आणि असं ज्याचा जो पूर्णपणे निष्काम झालेला आहे, पूर्ण अनासक्त झालेला आहे आणि ज्याला परब्रह्म परमेश्वराचं सर्व काही स्वरूप कळालेलं आहे, की आपला जो मूळ पुरुष आहे तो परमेश्वर आहे आणि आपल्याला जे आपलं जे डेस्टिनी आहे, आपल्याला अंतिम जायचंय ते त्या परमेश्वरामध्येच जायचंय. आणि तो जाणं येणं तरी काय करायचंय, आता ह्या क्षणी सुद्धा तोच आपल्यामध्ये अंतर्बाह्य आहे असं ज्याला कळतं आणि अशा या परमेश्वराचं ज्ञान ज्याला होतं, तो विदेही होतो. जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत जन्म मृत्यू आहे. पण ज्यावेळेस परमेश्वराशी एकरूप झाला की तो विदेही होतो. आणि तो विदेही झाला की आपोआपच तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला सखोल अर्थ कळणं आवश्यक आहे. तेव्हा या संबंध श्लोकाचा जो आशय आहे तो असा आहे की हे जे काही आपण इंद्रिय, मन, बुद्धी ह्याच्याद्वारे जे काही ऐकलेलं असतं आणि जे काही आपल्याला आकलन झालेलं असतं आणि जे संपूर्ण चराचर जगामध्ये आहे ते सर्वच परमकारण रूप काय असेल तर तो परब्रह्म पुरुषोत्तम आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. कारणही तोच आहे आणि कार्यही तोच आहे. आपण म्हणतो ना कारण आणि कार्य परंपरा म्हणतो. त्या ब्रह्मतत्वाचं कार्य ब्रह्मांड आहे. ब्रह्मतत्वातून ब्रह्मांड निर्माण झाल्यामुळे ब्रह्मांड हे त्याचं कार्य आहे त्याचं. आणि त्या कार्यामध्ये तोच अंतर्बाह्य आहे म्हणून तो परम कारण रूपच जो आहे तो या जगताच्या रूपात प्रगट होतो. आणि त्याच प्राणस्वरूप परमेश्वरामध्येच या सर्व क्रिया म्हणजे या जगतातल्या होणाऱ्या क्रिया म्हणजेच त्या परमेश्वरामध्येच त्या क्रिया त्या होत असतात. आणि या जगताच्या क्रियेचा जो आधार आहे, त्याचा जो नियामक आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो परमेश्वरच आहे. त्याची व्यवस्था ही जगताची सर्व व्यवस्था ही कोणाची आहे तर ती परमेश्वराचीच आहे. आणि त्याचा व्यवस्थापक कोण असेल तर तो परमेश्वराच आहे. आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे तोही परमेश्वर आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम त्यांनीच टाकलेली आहे. तो सिस्टीमचा जे मॅनेजमेंट आहे हे त्यातच आहे. आणि सिस्टीमचा जो मॅनेजर आहे तोही परमेश्वरच आहे. म्हणून या तिन्ही ठिकाणी तो परमेश्वर असल्यामुळे ते क्रियेचा जो आधार आहे तोही तो परमेश्वर आहे. आणि ह्याचं जे नियंत्रण करणारा जो आहे तो परमेश्वरच आहे. हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. म्हणून तो परमेश्वर कसा आहे तर अत्यंत परमदयाळू असून सुद्धा तो वेळ पडली तेव्हा भयानक भयरूप धारण करतो. आता जसा कोरोनाच्या रूपामध्ये तो भयानक रूप त्याने धारण केलेलं आहे. कशामुळे की ह्या ठिकाणी अनावश्यक जी लोकसंख्या आहे ज्यांचं म्हणजे ते जीवन जगतात. म्हणजे कसं जीवन जगतात की एखाद्या पशुप्रमाणे जीवन जगतायत ते, की त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश काय हेच माहिती नाही. मग काय करायचं, भगवंत म्हणाला आपल्याला एक रूप धारण करावं लागेल म्हणून त्यांनी ते रूप धारण केलं. पण जो परमेश्वराचा भक्त आहे त्या भक्ताचं रक्षण तोच परमेश्वर करतो. जसं तो परम दयाळू आहे तसंच तो भयानक रूप धारण करणाराही आहे. या दोन्ही रूपामध्ये जसं आपण पाहतो की भक्त प्रल्हाद जो आहे ना तो भक्त प्रल्हादासमोर तो कसा आला तर तो त्या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता तो नरसिंह रूपामध्ये आला. तेव्हा इतर सर्वांना त्याची भीती वाटली आणि त्यांनी त्या हिरण्यकश्यपूला मारून टाकले. त्याच्या पोटामध्ये नख खुपसून त्याला मारलं पूर्ण. परंतु हे सगळं होत असताना कधीही भक्त प्रल्हाद घाबरला नाही. तो निर्भय राहिला आणि तो परम दयाळू असलेल्या परमेश्वराला ओळखून होता. म्हणून त्यानेच त्या परमेश्वराचा जो त्याच्या हाताला जो दाह झालेला होता तो दाह कमी करण्याकरता त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि ती स्तुती भागवतात दिलेली आहे. तेव्हा असा जो भक्त आहे त्या भक्ताकरता तो अखंडपणे परम दयाळू आहे. आणि जो भगवंताला विसरला त्याला तो महान भयरूप आहे. म्हणून त्या परमेश्वरासंबंधी ते जे जे दुर्जन असतात त्यांना ही अखंड भीती असते. त्याचबरोबर तो परमात्मा उद्भव होणाऱ्या वज्राप्रमाणे तो कठीण आहे. तो म्हटलं तर अत्यंत कठीण आहे. त्या वज्राप्रमाणे तो इंद्राचं जे शस्त्र असतं ना त्या शस्त्राप्रमाणे तो अत्यंत कठीण आहे. आणि तो तितकाच मवाळ आणि तो लोण्या इतका मऊ आहे. म्हणून त्या परब्रह्म परमेश्वरास सर्वच सेवक जे आहेत ते यथाविधी त्याचं हे निरंतर सेवा करतात. त्याच्या आज्ञा पालन करण्यामध्ये ते तत्पर असतात. त्याचप्रमाणे समस्त देवता देखील सदा सर्वदा या परमेश्वराच्या नियमाच्या अनुसार
ते परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत असतात आणि त्या परमेश्वरास जे जाणतात ते तत्वज्ञ पुरुष जे आहेत ते हे अमर होतात, ते त्या जन्ममृत्यूच्या चक्रामधून ते सदैव हे मुक्त होतात. हा असा या श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तिसरा, हा भयादस्याग्नी तपती, भयात तपती सूर्य, भयादिंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. अन्वय असा की अस्य भयात अग्निः तपती भयात सूर्य, तपती च अस्य भयात इंद्र, वायु च पंचम मृत्यू धावती. म्हणजे अर्थ त्याच्या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचं नियंत्रण कसं हे सांगितलं या ठिकाणी त्या परमेश्वराचं, की त्याच्याच म्हणजे त्या परमात्म्याच्याच भयाने अग्नी तापत असतो, त्याच्याच भयाने सूर्य तापत असतो, त्याच्याच भयाने इंद्र, वायू आणि पाचवे म्हणजे मृत्यू देवता म्हणजे स्वतः यमराज हे देखील आपापल्या कामामध्ये प्रवृत्त होत असतात. म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या त्यांना त्यांना दिलेलं जे काही कार्य आहे, जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य जे आहे ते सचोटीनं पालन करण्याचं मुख्य कारण त्या परमेश्वराचं त्यांना स्मरण असतं आणि त्याची भीती असते. म्हणून आशय असा याच्यावर की सर्वावर शासन करणारे आणि सर्वांसच नियंत्रणात ठेवणारे आणि आपल्या नियमानुसार चालणाऱ्या या परमेश्वराच्या भयानेच अग्नी तापत असतो, त्याच्याच भयाने सूर्य तप्त होत असतो, त्याच्याच भयाने इंद्र, वायू आणि यमराज देखील धावत धावत आपले हे सगळं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करत असतो. आणि जलाचं बरसणं सुद्धा जे प्रवाहित होत असतं, पर्जन्य पडतो आणि तो प्रवाहित होतो, तोही त्या परमेश्वराच्याच नियमामुळे त्याच्याच नियंत्रणामुळे होतो. जीवाच्या सुद्धा शरीराचा अंत करणे आणि इत्यादी सुद्धा जे कर्तव्य आहे तो यमराज जो आहे तो त्या परमेश्वराच्याच नियम पाळण्याकरता तो करत असतो. म्हणून सारांश असा आहे की या जगात देवसमुदायाच्या द्वारे समग्र कार्य असे जे काही नियमित रूपाने संपन्न होत असते ते ह्या सर्व शक्तिमान सर्वेश्वर सर्वांचे शासक आणि नियंता असलेल्या त्या परमेश्वराच्याच अमोघ शासनाच्या अंतर्गतच हे होत असतं. हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. हे समजलं तर परमेश्वराचं अनुसंधान होईल. हे नाही समजलं तर मनुष्य काय म्हणेल की माझी मनमानी आहे, मी मनात येईल ते करेन. माझं म्हणजे तो स्वातंत्र्याचा तो दुरुपयोग करून स्वैराचार जे करतात आज लोक सगळा, याचं कारण त्यांना परमेश्वराच्या सत्तेची कल्पना नाहीये. तो कसा नियंत्रण करेल हे त्यांना माहिती नाही. पण स्वैराचार केला आणि ही माणसं सगळी पटापटापट मरायला लागली. आता आपण पाहतो जी माणसं ज्यांनी कधीही परमेश्वराची भक्ती केली नाही, ज्यांनी कधीही परमेश्वराची सत्ता मान्य केली नाही, त्याचं नियंत्रण मान्य नाही केलं, त्याचे नियम मान्य नाही केले, हे सगळ्यात लक्षात घ्या. आता जो सगळ्यात महत्वाचा जो काळ आहे तो त्याचे नियम पाळा ना. तुम्ही नियम पाळले तर तुमच्याजवळ मृत्यू जवळ सुद्धा स्पर्शही करणार नाही. पण बेदरकार, आम्ही कोणाला मानत नाही, मानत नसले तरी परमेश्वर तुमची काय गती करणार आहे हे ठरवतोच. म्हणून हे समजणं खूप आवश्यक आहे. तेव्हा आता पुढच्या श्लोकामध्ये चौथ्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात ते बघा, की इह चेद चेद शकत बोद्धुम प्राक्शरीरस्य विस्त्रसः ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. अन्वय असं की चेत शरीरस्य विस्त्रस्य पाक इह बोद्धुम अशकत ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. जर शरीराचे होण्यापूर्वीच, शरीराचे उत्पन्न होण्यापूर्वीच या म्हणजे ह्या मनुष्य शरीरामध्ये साधक जर परमात्म्याचा साक्षात्कार करू शकेल तर ठीक आहे, तर उत्तम आहे. आणि तसं करू शकत नसेल, नाहीतर पुन्हा अनेक कल्पापर्यंत नाना लोक आणि नाना योनीमध्ये शरीर धारण करण्यास त्यांना विवशता प्राप्त होईल. तुम्ही आता जर म्हणाल की मला आता सध्या काही वेळ नाही परमेश्वराकडे लक्ष द्यायची, केव्हा मृत्यू येईल सांगता येत नाही, आणि असं जर शरीर जर राहिलं नाही तुमचं, तर तुमचं जे कर्म आहे त्याच्या अनुसार तुम्हाला विभिन्न शरीर धारण करून अनेक जन्म मृत्यू तुम्हाला स्वीकारावे लागतील. आणि आज ह्या क्षणी जर तुम्ही परमेश्वराची सत्ता मानली, त्याचं जर श्रेष्ठत्व मानलं, त्याचं नियंत्रण मानलं, तर तुम्हाला ह्याच जन्मी
ह्याच देहामध्ये संपूर्ण मुक्ती मिळेल असा याचा अर्थ आहे. तेव्हा याचा अर्थ असा आहे की सर्व शक्तिमान, सर्वांचे प्रेरक आणि सर्वांवर शासन करणाऱ्या परमेश्वरास जर कोणी साधक या दुर्लभ मनुष्य शरीराचा नाश होण्यापूर्वीच जाणून घेतो, अर्थात जोपर्यंत भजन, नामस्मरण इत्यादी शक्ती प्राप्त आहेत तोपर्यंत मृत्यूच्या मुखात गेलेला नसतो, आणि जोपर्यंत मनुष्य मृत्यूच्या मुखात गेलेला नसतो तोपर्यंत त्याच्या जीवन कालातच सावधानतेने प्रयत्न करून परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान प्राप्त करून जेव्हा तो घेत असतो तेव्हाच त्याचे जीवन सफल होत असते. अनादी काळापासून जन्ममृत्यूच्या प्रवाहामध्ये प्रभावित होणारा हा जो जीव आहे तो या सर्व चक्रापासून तो परमेश्वराची भक्ती केल्यानंतर मुक्त होतो. अन्यथा पुन्हा त्यास अनेक कल्पापर्यंत विभिन्न लोकातून आणि विभिन्न योनींच्या शरीर धारण करण्याच्या साठी त्याला बाध्य व्हावे लागते. यासाठीच मनुष्यास मृत्यूपूर्वीच परमात्म्यास जाणून घेणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे, असं या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. त्याने प्रत्येकाने याचं आपल्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याने आणणं आवश्यक आहे. आता हा आजचा शेवटचा श्लोक घेतो मी, 5वा श्लोक. यथा दर्शे तथात्मनि, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथाप्सु परिवत दृश्ये तथा गंधर्वलोके, छाया तपयोरिव ब्रह्मलोके. यथा अन्वय असा आहे की यथा आदर्शे तथा आत्मानी, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथा अप्सु तथा गंधर्वलोके, परी दादृशे इव ब्रह्मलोके छाया तपयो इव. अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आरशाच्या समोर असलेली वस्तू स्पष्ट दिसून येते त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणामध्ये ब्रह्मतत्वाचं दर्शन होत असतं. ज्याप्रमाणे स्वप्नात वस्तू अस्पष्ट दिसत असतात त्याच प्रकारे गंधर्व लोकात परमात्म्याची केवळ झलक दिसते पण तो स्पष्ट दिसत नाही. आणि जर तो ब्रह्मलोकात गेला तर सावली आणि ऊन हे जसे स्पष्ट दोन्ही दिसतात त्याप्रमाणे आत्मा आणि परमात्मा या दोघांचं स्वरूप जे आहे हे पृथक पृथक म्हणजे भिन्न भिन्न कसं आहे हे अत्यंत स्पष्ट दिसतं. म्हणजे तुम्ही जर ब्रह्मलोकात गेले तरच तुम्हाला परमात्म्याचं स्पष्ट दर्शन होईल. गंधर्व लोकात गेला तर तिथे सगळे भोगवृत्ती आहे, त्यामुळे परमात्म्याला तुम्ही त्या फक्त सुखामध्ये आणि भोगामध्येच फक्त पाहाल आणि म्हणून तो अस्पष्ट दिसेल असं त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही अशी कृती करा की ज्यामुळे तुम्हाला ब्रह्मलोक प्राप्त होईल. याचा आशय असा आहे की ज्याप्रमाणे मलरहित स्वच्छ आरशामध्ये त्याच्या समोर असलेली वस्तू आरशापेक्षा ही विलक्षण आणि अत्यंत सुस्पष्ट दिसते त्याप्रमाणे ज्ञानी महापुरुषांच्या विशुद्ध अंतःकरणामध्ये तो परमेश्वर त्याच्यापेक्षाही विलक्षण आणि स्पष्ट दिसून येतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये वस्तू समूह कसे दिसतात तर यथार्थ रूपात न दिसता स्वप्नदृष्टा मनुष्याच्या वासना आणि विविध संस्काराच्या अनुसार ती वस्तू ही विस्कळीत दिसायला लागते. विस्कळीत रूप त्याचं दिसतं, अस्पष्ट अशा प्रकारचं रूप असतं. त्याचप्रमाणे पितृलोकामध्ये परमेश्वराचं स्वरूप यथावत स्पष्ट न दिसता ते अतिशय अस्पष्टच दिसतं. कारण की पितृलोकात सुद्धा प्राप्त झालेला जो प्राणी आहे तो पूर्वजन्माच्या स्मृती आणि त्यातील संबंधितांचे पूर्ववत ज्ञान असल्याने तदनुरूप वासना जलातच तो अबद्ध असतो. पितृ जरी मृत्यू झाला आणि मृत्यू लोकात जर पितरांच्या लोकात जर तो तिथे स्थिर झाला तर त्याला पूर्वजन्माची स्मृती प्रचंड असते आणि त्या पूर्वजन्माच्या स्मृतीमुळे तो आपले जे कोणी पूर्वज होते, आपले जे कुटुंबातले जे लोक होते त्यांचंच तो स्मरण करतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छेमध्ये तो अडकून राहतो. म्हणून त्याला परमेश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. तसंच गंधर्व लोकामध्ये पितृ लोकापेक्षाही काही प्रमाणात थोडं श्रेष्ठ आहे, कारण तिथे आप्तस्वकीयाचं विस्मरण होतं, पण तिथे भोगप्राप्ती असते. म्हणून त्याही ठिकाणी तिथे अस्पष्ट अशा प्रकारचं परमेश्वराची जाणीव होते. आणि त्या कारणाने जसं स्वप्नाच्या तुलनेत जागृत अवस्थामध्ये जलामधील प्रतिबिंबास पाहिल्यावर थोडे थोडे न दिसल्यामुळे दिसत असते, परंतु जलातील तरंगाच्या कारणाने ते प्रतिबिंब हलताना अनुभवतो. त्याचप्रमाणे या गंधर्व लोकात भोग तरंगात तरंगत असलेल्या चित्ताने युक्त तेथील निवासियांना भगवंताचे सर्वथा स्पष्ट दर्शन होत नाही. आता शेवटी सांगितलंय
परंतु ब्रह्मलोकात तिथे राहणाऱ्या सावली व उन्हाप्रमाणे आपले व परब्रह्म परमेश्वराचे ज्ञान प्रत्यक्ष व सुस्पष्ट होत असते, तेथे कोणत्याही प्रकारचा भ्रम होत नाही. तेव्हा तिसऱ्या वल्लीमध्ये जो पहिला मंत्र आपण पाहिला की मनुष्य शरीर देखील एक लोक आहे, त्यामध्ये परब्रह्म परमात्मा आणि जीवात्मा हे दोघे सावली आणि ऊन याप्रमाणे हृदय गुफेमध्ये राहत असतात. तेव्हा मनुष्यास दुसऱ्या लोकांची कामना न करता ह्या मनुष्य शरीरात राहत असतानाच त्या परब्रह्म परमात्म्या जाणून घेतले पाहिजे, असा याचा मुख्य आशय आहे. म्हणजे तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये जायलाच पाहिजे असं नाही, तर तुम्ही मनुष्य देहामध्ये असतानाच तुम्ही स्पष्टपणे या परब्रह्म परमात्म्याचं हा अनुभव घेऊ शकता. आणि हृदय गुफेमध्ये तो जीवात्मा आहे आणि परमात्मा आहे, वस्तुतः दोन्हीमध्ये भेद तसा नाही, पण जीवात्म्याने जीव भाव धारण केल्यामुळे त्याला भोगवृत्ती झाली, त्याची ही देहामध्ये आसक्ती झाली. पण त्याच्याच जवळ असलेल्या त्या परमात्म्याला जर त्याने जाणून घेतलं, तर त्याला ब्रह्मलोकात जायची गरज नाही. ह्या मनुष्य देहामध्येच तो परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करू शकतो. अशा प्रकारची ही फार मोठी अशी संधी या दुर्लभ मानव देहामध्ये आपल्या सर्वांना मिळालेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्याचा सुयोग्य असा विनियोग करावा आणि ह्याच देही ह्याच डोळा परमेश्वराचं दर्शन घ्यावं आणि ते तुम्हा सर्वांना निश्चितपणे मिळो, अशा प्रकारचा मी शुभेच्छा देऊन आजचं प्रवचन संपवतो. त्यानंतर पुढच्या रविवारी आपण ह्या तिसऱ्या वल्लीच्या 7व्या श्लोकापासून पुढचा प्रवास आपण चालू ठेवूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.